आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 6 अशा वेट लॉस डोसा रेसिपी शेअर करणार आहे, ज्या बनवण्यासाठी मी तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. विशेष म्हणजे या 6च्या 6ही डोसा रेसिपीज बनवायलाही सोप्या आहे, चवीला रेग्युलर डोशापेक्षा खूप मस्त लागतात. आणि हो, ग्लुटेन फ्री सुद्धा आहे. डाळीचाही वापर केलेला आहे आणि ग्लुटेन फ्री धान्याचा सुद्धा. त्यामुळे या सर्व रेसिपीज डायबिटीज फ्रेंडली सुद्धा आहे. वजन झपाट्याने सुद्धा कमी करतात आणि चवीलाही मस्त लागतात. सर्वात पहिला डोसा आपण बाजरी आणि मसूरपासून बनवूया. बाजरी हे ग्लुटेन फ्री धान्य आहे आणि मसूरमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. 1 वाटी बाजरी घ्यायची, पाऊण वाटी अख्खा मसूर घ्यायचा आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची बिना सालीची. आता यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा घालायचा, जो साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. भरपूर पाणी घालायचं. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झालं, की परत यामध्ये ताजं पाणी घालून 7 ते 8 तासासाठी भिजत घालायचं आहे. तर इथे 8 तास झाल्यानंतर हे छान भिजल्या गेलेलं आहे. बाजरी आपल्याला 8 तास भिजत घालावीच लागेल, कारण भिजायला जास्त वेळ लागतो. तर हे बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला ज्या पाण्यामध्ये आपण धान्य भिजत घातलेलं होतं, त्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे बॅटर हे जास्त फर्मेंट होतं आणि आंबूसपणाही जास्त येतो. आपल्याला ताजं पाणी वापरूनच हे बॅटर तयार करायचं आहे. पण हिवाळ्याचे दिवस असतील, तर तुम्ही ते पाणी वापरून बॅटर तयार करू शकता, कारण हिवाळ्यामध्ये लवकर फर्मेंट होत नाही. पण उन्हाळ्यामध्ये ते पाणी वापरू नका. ताजं पाणी घालूनच बॅटर तयार करा. बघा छान फर्मेंट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालायचं. डोसा बॅटरची जशी कन्सिस्टन्सी असते तशी असायला हवी. चला आता यासोबत एक चटणीसुद्धा तयार करूया. तर इथे मी ऑलिव्ह ऑइल पॅनमध्ये घातलेलं आहे. सोबतच इथे 2 टोमॅटो मध्यभागून चिरून घातलेले आहे. 1 कांदा अर्धा चिरून घातला, 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या. हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. काळे डाग पडेपर्यंत याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर टोमॅटोची साल जेवढी निघत असेल, शक्य असेल तेवढी काढून घ्यायची. आता हे सर्व गार झाल्यानंतर मिक्सरला घालायचं आहे. सोबतच इथे मी कैरी घालते आहे. आंबटपणा छान येतो आणि चवही मस्त येते. कोथिंबीर भरपूर घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता डोसा बनवण्यासाठी तव्याला सर्व बाजूनी नीट तेल किंवा तूप ब्रश करून घ्यायचं आहे आणि गॅस हाय फ्लेमवर करायचा. तवा छान कडकडीत गरम करायचा आहे आणि नंतर यावर थोडं गार पाणी घालायचं आणि कपड्यांनी तेल आणि पाणी दोन्हीही पुसून काढायचं. तव्याला जर जास्त तेल चिकटलेलं असेल तर रंग येण्याच्याच आधी आणि कुरकुरीत होण्याआधी डोसा उसळून वर येतो. त्यामुळे डोसा जो आहे तो वातळ होऊन जातो आणि रंगही नीट येत नाही. म्हणून ही काळजी नक्की घ्यायची. बॅटर पसरत असताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. पसरवून झाल्यानंतर वरील बाजू कोरडी झाली की साजूक तूप घालायचं. तूप हे पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी मदत करतं. तर आता आपल्याला बघा हाय फ्लेमवरच हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे. कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. बघितल्यानंतर कोणी विश्वास ठेवणार नाही, की यामध्ये तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही आणि खाल्ल्यानंतर खरंच सांगते तुम्ही रेग्युलर तांदळाचा डोसा तर विसरूनच जाल. चवीलाही मस्त लागतो आणि बनवायला बघा ना फारच सोपी आहे. आता तुम्हाला सुद्धा चविष्ट असे पदार्थ खाऊन वजन कमी करायचं असेल, तर या व्हिडिओमधल्या उरलेल्या 5 डोसा रेसिपी सुद्धा नक्की बघा. आणि हो, मध्ये-मध्ये कधीतरी आपल्याला पास्ता, मॅगी असे पदार्थ खायची आठवण येतेच की. तर यासाठी तुम्ही मैद्याचा नाही तर डिझायनोचा हा हेल्दी 100% ड्युरम व्हीट सेमोलिना पिन्नी पास्ता ट्राय करू शकता. ज्यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर किंवा प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले नाही आहे. आणि झटपट कुठेही बनवण्यासाठी तुम्ही अगारोची ही केटल ट्राय करू शकता. भरपूर भाज्या घालून बनवा म्हणजे अजून हेल्दी बनतो. यानंतर दुसरी वेट लॉस डोसा रेसिपी असणार आहे ओट्सचा डोसा. वजन कमी करण्यासाठी ओट्स हे खूप मदत करतात, फायबरयुक्त असतात. पण खरं सांगू का, मला ओट्स अजिबात आवडत नाही. पण हा डोसा मला प्रचंड आवडला. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल, ट्राय करून बघा. 1 कप घ्यायचे आहे ओट्स. आता यामध्ये अर्धी वाटी बिना सालीची मुगाची डाळ आणि अर्धी वाटी बिना सालीची उडदाची डाळ घालायची. आता पाणी घालायचं आणि अलगदपणे हलक्या हाताने याला धुवायचं आहे. कारण ओट्स हे फार नाजूक असतात, पातळ असतात, पाण्यामध्ये लवकर विरघळतात, म्हणून खूप कुस्करून धुवायचं नाही. यामध्ये आता ताजं पाणी घालायचं आणि 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचं आहे. ओट्स आणि मुगाची डाळ भिजायला फार जास्त वेळ लागत नाही, लवकर भिजल्या जातात. आता मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं. आणि वाटत असताना जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेलं होतं, ते पाणी बॅटर तयार करण्यासाठी वापरू नका. कारण त्यामुळे बॅटर जास्त फर्मेंट होतं, बॅटरला जास्त वासही यायला लागतो. हिवाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही वापरू शकता. बॅटर अगदी फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप चरचर असं वाटायचं नाही आणि एकदा फर्मेंट करायला ठेवण्याआधी छान फेटून घ्यायचं. आता याला रात्रभरासाठी फर्मेंट करायला ठेवायचं आहे.
फर्मेंटेशन केलेले जे पदार्थ असतात त्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, जे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. डायजेशन इम्प्रूव्ह होणं म्हणजे मेटाबॉलिझम बूस्ट होणं. मेटाबॉलिझम बूस्ट झालं की आपसुकच वजन कमी होण्यासाठी मदत होते. तर ज्यांना डायजेशनचे इश्यू असतील, वारंवार ॲसिडिटी होत असेल, त्यांनी फर्मेंट केलेले पदार्थ नक्की खायला पाहिजे. बॅटर बघा छान फर्मेंट करून तयार झालेलं आहे. खरंच सांगते ज्यांना ओट्स आवडत नसतील ना, त्यांनी हा डोसा ट्राय करायला पाहिजे. तुम्हाला रोज खायला आवडेल एवढा चविष्ट हा डोसा लागतो. आता डोसा बनवणे तर फारच सोपी आहे. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं, तेल किंवा तूप ब्रश करायचं, गॅस हाय फ्लेमवर ठेवून तवा गरम करायचा, नंतर तेल आणि तूप ओल्या कपड्यांनी पुसून काढायचं, डोसा बॅटर पसरवायचं, हाय फ्लेमवर गॅस करायचा आणि वरून आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. शक्य असेल तर साजूक तुपाचा वापर करा. दिवसभरातून एक छोटा चमचा तरी तूप आपल्या आहारामध्ये असायलाच हवं. त्यामुळे वजन, फॅट लॉस होण्यासाठी फार जास्त मदत होते. तर बघा इथे डोसा बनवून तयार झालेला आहे. दिसायला बघा किती मस्त दिसतो आहे. याबरोबर एक चटपटी चटणी बनवूया. तर इथे मी 1 चिरलेला कांदा, 2 चिरलेले टोमॅटो, 2 काश्मीरी लाल मिरची, 3 लसूणच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, कैरी घालायची, थोडं पाणी घालून याचं अगदी बारीक असं वाटण तयार करायचं. पॅनमध्ये मी थोडं ऑलिव्ह ऑइल गरम केलेलं आहे. यामध्ये मोहरी घालायची, मेथी दाणा घालायचा. छान तडतडायला लागलं की 2 सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या आहे. भरपूर कढीपत्ता घालायचा, जो पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतो आणि जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. छान 5 ते 7 मिनिटासाठी हे परतून घ्यायचं. यामध्ये आता थोडं मी पाणीसुद्धा घालते आहे आणि ही पेस्ट आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे. 5 एक मिनिट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आता जे ओट्सचं डोसा बॅटर आपण तयार केलेलं होतं, ते एक छोटा चमचा यामध्ये घालायचा आहे. छान मिसळून घ्यायचं. यामुळे चटणीला एकसंधपणा येतो. म्हणजे एकीकडे पाणी, एकीकडे चटणी असं होणार नाही आणि चवीलाही ही चटणी खूप मस्त लागते. भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मीठ आपण वाटत असतानाच घातलेलं होतं. परत एक 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. बघा एक आगळी-वेगळी चटणी इथे तयार झालेली आहे. ट्राय नक्की करा. खूप मस्त लागते चवीला. ओट्सचा हेल्दी वेट लॉस डोसा इथे तयार झालेला आहे आणि सोबतच चटपटीत अशी टोमॅटो कांद्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे. आता तुम्ही मला सांगा या डोसा रेसिपीज तुम्ही कधी ट्राय करणार आहात? तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा घरी जर लहान मुलं असतील त्यांना जर तुम्हाला अशा पौष्टिक रेसिपीज खाऊ घालायची असेल ज्या चविष्ट सुद्धा आहेत, तर या सर्व रेसिपीज तुम्ही घरच्या सर्वांसाठी ट्राय करू शकता. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. यानंतर वळूया तिसऱ्या वेट लॉस डोसा रेसिपीकडे, जो आहे मसूरचा डोसा. बाकी डाळीपेक्षा मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीन सर्वात जास्त प्रमाणात असतं आणि चवीला तर हा डोसा खरंच खूप मस्त लागतो. तुम्ही एकदा तर हा ट्राय करायलाच पाहिजे. हा पौष्टिक मसूरचा डोसा बनवण्यासाठी 1 वाटी मसूरची डाळ घ्यायची किंवा अख्खा मसूरही घेऊ शकता. पाऊण वाटी बिनासालीची मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची. सोबतच अर्धा चमचा यामध्ये मेथी दाणा घालायचा. मी प्रत्येक बॅटरमध्ये मेथी दाण्याचा वापर जाणीवपूर्वक यासाठी करते आहे, कारण मेथी दाणा हा शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी फार मदत करतो. डायबिटिक असाल, प्री डायबिटिक असाल तर तुमच्यासाठी या रेसिपीज परफेक्ट आहे. ग्लुटन फ्री आहे आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे. प्रोटीन यामध्ये जास्त आहे आणि आपण फायबरसाठी चटणीसुद्धा सोबत बनवत आहे. ही डाळ मी 4 ते 5 तासासाठी भिजत घातलेली होती, कारण मसूरची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मुगाची, उडदाची जी डाळ आहे ती बिना सालीची असल्यामुळे ती सुद्धा लवकर भिजल्या जाते. आता डाळीतलं सर्व पाणी निथळून घ्यायचं. हे पाणी बॅटर बनवण्यासाठी वापरायचं नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये वापरू शकता. आता यामध्ये ताजं पाणी घालते आहे आणि याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं. दाणेदार अजिबात ठेवायचं नाही. अगदी जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना, स्मूथ असं बॅटर तयार करायचं. म्हणजे याचा डोसा जो आहे ना, अगदी परफेक्ट बनतो. बॅटर आपल्याला खूप पातळ किंवा खूप दाटसर असं बनवायचं नाही आहे. मीडियम ठेवायचं आणि एकदा छान फेटून घ्यायचं. म्हणजे हे हलकं होतं आणि झाकून याला सोडून द्यायचं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणामध्ये खूप उबदारपणा आहे. त्यामुळे हे बॅटर छान फर्मेंट होऊन जातं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान मिसळून घ्यायचं आणि या डोश्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी लसूण, आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट घालायची आहे. परत एकदा मिसळून घ्यायचं. ज्या सुरुवातीच्या 2 डोसा रेसिपीज आपण बनवल्या ना, त्या बनवत असताना बॅटरमध्ये तुम्ही लसूण आल्याची पेस्ट घालू शकता. प्रत्येक बॅटरमध्ये घालू शकता. छान चव येईल. बॅटर मला खूप दाटसर वाटत होतं. थोडं पाणी घालून अजून याला पातळ करून घेतलेलं आहे. रेग्युलर डोश्यासाठी जसं आपण बॅटर कन्सिस्टन्सी तयार करतो ना, तशीच ठेवायची आहे. आता डोशा तव्याला पूर्वीला जसं आपण तूप किंवा तेल लावून घेतलेलं होतं, तसं ब्रश करायचं. गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे. थोडं पाणी घालायचं. गॅस आता अगदी मंद आचेवर करायचा आणि हे पाणी पुसून घ्यायचं.
यामुळे तव्याचं तापमान थोडं कमी होतं. डोसा बनवत असताना तवा खूप कडकडीत गरमही नको किंवा गार नको. गार तव्यावर डोसा जो आहे ना, तो वातळ होऊन जातो आणि खूप कडकडीत गरम तव्यावर जेव्हा आपण डोसा बॅटर घालतो, तेव्हा त्याचे गोळे-गोळे बनायला लागतात आणि चमच्याला चिकटूनच ते उसळून वर यायला लागतं. बॅटर पसरवल्याच जात नाही. हो की नाही? असं तुमच्यासोबतही झालं असेल ना? त्यामुळे जे तव्याचं तापमान आहे ना, ते डोसा बनवत असताना अगदी परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. तर आता बघा इथे डोसा बॅटर जे आहे ना, किती व्यवस्थित पसरवल्या गेलेलं आहे. मध्यभागी जिथे जाड असेल तिथे असं छान सपाट करून घ्यायचं. आणि आता जेव्हा आपण बॅटर पसरवतो, त्यानंतर आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. आणि मध्यभागी जिथे जाड बॅटर असेल, तिथलं बॅटर मी काढून घेतलेलं आहे. कारण हा मी पेपर डोसा बनवते आहे. रेग्युलर डोसा बनवत असाल, तर असं करण्याची गरज नाही आहे. पण अगदी पेपरसारखा पातळ डोसा बनवत असताना अशा पद्धतीने बॅटर एक्स्ट्रा जे असतं ना, ते काढून घेतलं जातं आणि वरून मग तेल किंवा तूप लावायचं असतं. मी इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर करते आहे. कुकिंग जे ऑलिव्ह ऑइल असतं, ते तुम्ही इथे वापरू शकता. बघा आता डोस्याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे. पेपर डोसा जो असतो ना, तो चवीला जास्त छान लागतो. मस्त कुरकुरीत बनतो. पापडासारखा पातळ बनतो. जर तुम्हाला असा डोसा आवडत असेल तर बनवू शकता तुम्ही. पण जे सुरुवातीचे डोसे जे मी बनवलेले होते ना, ते पेपर डोसा नव्हता. तो रेग्युलर डोसा मी बनवलेला होता. हा थोडा मी पातळ बनवलेला आहे. रंग बघा डोश्याचा किती सुंदर आलेला आहे आणि यासोबत तुमची कुठलीही आवडती डोसा चटणी तुम्ही बनवू शकता. दुसरा डोसा सुद्धा बनवून तयार झालेला आहे. बघा किती मस्त दिसतो आहे डोसा आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. तांदळाचा अजिबात वापर न करता सुद्धा एवढ्या चविष्ट आणि परफेक्ट डोसा रेसिपीज बनवू शकतात. नक्की ट्राय करून बघा. यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, एवढा चविष्ट लागणारा ज्वारीचा ग्लुटन फ्री डोसा आपण बनवतो आहे. आता कमेंट बॉक्समध्ये खरंच सांगा, कुणाकुणाला ज्वारीची भाकरी खायला अजिबात आवडत नाही? त्यांच्यासाठी हा डोसा म्हणजे वरदान आहे. लहान मुले सुद्धा आवडीने खातील एवढा चविष्ट हा डोसा लागतो. बनवणे तर फारच सोपी आहे. 2 वाटी ज्वारी, अर्धी वाटी नाचणी, अर्धी वाटी बिना सालीचे उडदाची डाळ घ्यायची. भरपूर पाणी घालायचं. मस्त कुस्करून याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. बघा भरपूर मळकट पाणी निघते आहे. परत एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. यामध्ये ताजं पाणी घालायचं आणि 7 ते 8 तास भिजत घालायचं. कारण ज्वारी भिजायला जास्त वेळ लागतो म्हणून आपल्याला जास्त वेळ भिजत घालायचं आहे. आता ज्या पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं ते बॅटर बनवण्यासाठी वापरायचं नाही. पाणी निथळून घ्यायचं आणि ताजं पाणी घालून याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये याला काढायचं कारण फर्मेंट झाल्यानंतर हे वर येऊ शकतं. थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान याला एकदा फेटून घ्यायचं आहे. आता रात्रभरासाठी याला फर्मेंट करायला सोडायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर छान फर्मेंट होऊन तयार होतं. आपण यामध्ये नाचणी घातलेली आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे लहान मुलांसाठी हा डोसा खाणे खूप जास्त हेल्दी आहे. हाईट ग्रोथ होण्यासाठी मदत होते. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. चला तोवर चटणी बनवून घेऊया. तर मी भाजलेले शेंगदाणे, मूठभर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पुदिना, जिरे घातलेलं आहे. सोबतच चाट मसाला, चवीनुसार मीठ घालायचं. 3 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. थोडं पाणी घालायचं आणि याची चटणी तयार करून घ्यायची. चटणी खूप घट्ट झालेली आहे म्हणून मी थोडं पाणी घालून याला पातळ करून घेते आहे. मिसळून झाल्यानंतर वरून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर ही चटणी जी आहे ना, ही डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते. चवीला खूप मस्त लागते आणि या डोस्याबरोबर खायला खूप छान लागते. कुठल्याही डोस्याबरोबर तुम्ही या वेगवेगळ्या चटण्या ट्राय करू शकता. पूर्वी जसा डोसा आपण तयार केलेला होता, तशाच पद्धतीने डोसा तव्याला आपल्याला छान तेल ब्रश करायचं आहे. ओल्या कपड्याने आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे. आता गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि लगेच यावर बॅटर घालायचं आहे. घातल्या-घातल्या लगेच याला पसरवून घ्यायचं आहे आणि चमचा जो आहे ना, तो वर उचलायचा नाही. सुरुवातपासून तर शेवटपर्यंत जोवर बॅटर पसरवला जात नाही, तोवर याला उचलायचं नाही. असंच याला पसरवत राहायचं. म्हणजे छान एकसारखा असा पसरवला जातो. जिथे तुम्हाला खूप जाड असं बॅटर वाटत असेल, त्यावर परत एकदा असा चमचा फिरवून घ्यायचा. वरील बाजू कोरडी झाली, की ऑलिव्ह ऑइल किंवा तूप याला ब्रश करून घ्यायचं. आता गॅस आपल्याला हाय फ्लेमवर करायचा आहे. सुरुवातीला लगेच याला तेल किंवा तूप लावायचं नाही. नाहीतर तेल आणि तुपामुळे डोसा रंग येण्याच्या आधीच उसळून वर यायला लागतो. मग रंगही छान येत नाही आणि कुरकुरीत डोसा तयार होत नाही. त्यामुळे थोडंसं याला कोरडं होऊ द्यायचं आणि छान चिकटून बसला, की नंतर याला तेल किंवा तूप लावायचं आहे. म्हणजे रंग सुरेख येतो.
बघा हा डोसा तयार झाल्यानंतर किती सुंदर दिसतो आहे. बघितल्यानंतर काय खाल्ल्यानंतर कुणीच ओळखणार नाही, की हा ज्वारीचा डोसा आहे. विशेष म्हणजे याला कॅल्शियमयुक्त बनवण्यासाठी आपण नाचणीचा वापर केलेला आहे. फक्त वेट लॉस करण्यासाठी या रेसिपीज नाही आहे. घरच्या सर्वांसाठी तुम्ही या रेसिपीज बनवू शकता. जेणेकरून पुढे चालून सुद्धा मुलांना काही हेल्थ इश्यू होणार नाही. कारण या रेसिपीज हाईट ग्रो करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी आणि डायबिटीजसाठी परफेक्ट आहे. यानंतर आपण 5वी डोसा रेसिपीज बनवतो आहे, जी हाय प्रोटीन आहे. चण्यापासून आपण बनवतो आहे. चण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि डोसा चवीलाही खरंच खूप मस्त लागतो. जवळपास 1 ते दीड वाटी चणा घेतलेला आहे. यामध्ये पाऊण वाटी बिना सालीची उडदाची डाळ आणि मेथीदाणा घालायचा आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि याला सुद्धा 8 ते 10 तास भिजत घालायचं आहे. कारण चणा भिजायला थोडा वेळ लागतो म्हणून. आता याचं पाणी निथळून घ्यायचं, मिक्सरला घालायचं, थोडं पाणी घालून छान फाईन असं बॅटर तयार करायचं आहे. बॅटर तयार झाल्यानंतर जसं आपण सुरुवातीला 2-3 बॅटर फेटून घेतलेले होते तसं फेटून घ्यायचं. रात्रभरासाठी फर्मेंट करायला सोडायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी चटणी बनवते आहे. तर तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचं. यामध्ये अर्धा इंच आलं घालायचं, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या. आता यामध्ये मी मोड आलेले चणे घालते आहे. रात्रभर भिजत घालायचे आणि मोड आणायला सोडायचे. छान फुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. आता हे मिक्सरला घालायचे आहे. या चटणीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या डोस्याबरोबर ही चटणी बनवू शकता. मूठभर कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून वाटून घ्यायचं. यामध्ये आता लिंबाचा रस पिळायचा आहे. एक अख्खं लिंबू मी यामध्ये पिळलेलं आहे. परत एकदा वाटून घ्यायचं आणि चटणी इथे तयार झालेली आहे. बॅटर बघून घेऊया. बघा छान जाडी पडलेली आहे. फर्मेंट मस्त झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. छान मिसळून घ्यायचं. पण बॅटर बघू शकता तुम्ही खूप घट्ट झालेलं आहे. यामध्ये आपण आता पाणी घालूया आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ. आता इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. याला थोडं तेल किंवा तूप ब्रश करून घ्यायचं. तवा हलकासा गरम झाला की बॅटर यावर पसरवून घ्यायचं आहे. पसरवून झालं की गॅस हाय फ्लेमवर करायचा आणि बघा रंग तांबूस आलेला आहे ना, आता याला तेल किंवा तूप ब्रश करून घ्यायचं. गॅस आता अगदी मंद आचेवर मी ठेवलेला आहे. 2 मिनिटासाठी याला असंच कुरकुरीत होईपर्यंत सोडायचं आणि बघा इथे आपला डोसा तयार झालेला आहे. अलगद असा सुटून येतो आहे आणि दिसायला बघा किती मस्त दिसतो आहे. चण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, आरोग्यासाठी खाणं छान असतं, वजन कमी करण्यासाठी मदत करतं, हे सर्व ठीक आहे. पण उकडलेले चणे आपण रोज-रोज खाऊ शकत नाही आणि चना चाटसुद्धा रोज खाल्ली तर कंटाळा येतो. असा पोटभरीचा पदार्थ जर असेल ना, तर रोजही खाल्ला तरी कंटाळा येत नाही. चला यानंतर आपण मिक्स डाळीचा डोसा बनवतो आहे. बघा दिसायला किती मस्त दिसतो आहे. छान कुरकुरीत असा तयार होतो. पौष्टिक आहे, चवीलाही छान लागतो आणि बनवणे अगदी सोपी आहे. 1 वाटी चणा डाळ घ्यायची, 1 वाटी नाचणी घ्यायची, 1 वाटी मसूरची डाळ घ्यायची, 1 वाटी बिना सालीची उडदाची डाळ घ्यायची. हे सर्व छान मिसळून घेते आहे. 1 वाटी सालीसकटचे अख्खे मूग घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. 2 ते 3 वेळा डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता यामध्ये ताजं पाणी घालायचं आणि 4 ते 5 तासासाठी भिजत घालायची. डाळ छान भिजून तयार झालेली आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 5 ते 6 तास भिजत घालू शकता. पाणी निथळून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला आता मिक्सरला घालायची आहे. थोडं ताजं पाणी घालायचं आणि छान फाईन असं बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर तयार झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे बॅटर काढायचं आहे. आता हे बॅटर छान फेटून घ्यायचं आणि रात्रभर फर्मेंट करायला सोडायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघू शकता बॅटर छान असं फर्मेंट करून तयार झालेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं, मिसळून घ्यायचं आणि पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. चला यासोबत चटणी बनवूया. त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात आधी शेंगदाणे घालायचे आहे किंवा तुम्ही फुटाणा घालू शकता. सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घालायचं, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, लसूणच्या पाकळ्या घालते, मूठभर कोथिंबीर घालायची, सोबतच कढीपत्ता घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला एकदा हे फिरवून घ्यायचं. आता यामध्ये एकदा वाटून झाल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं. आंबटपणा देण्यासाठी तुम्हाला इथे लिंबाचा रस घालायचा असेल तर घालू शकता. मी इथे घातलेला नाही आहे. थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. चटणी तयार झालेली आहे. आता डोसा बनवण्यासाठी पूर्वी जसं आपण केलं तसं तव्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तवा छान गरम झाला की यावर पाणी घालायचं, गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि सर्व पाणी कपड्याने पुसून घ्यायचं. बॅटर तव्यावर घालायचं आणि लवकरात लवकर याला पसरवून घ्यायचं. पसरवत असताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. जसं सुरुवातीला आपण केलं
की डोस्याला रंग यायला लागला, की थोडं तेल किंवा तूप वरून ब्रश केलेलं होतं, तशीच पद्धती इथे सुद्धा वापरायची आहे. आणि बघा इथे कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या 6 वेट लॉस डोसा रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहे, या बनवायला फार सोपी आहे आणि बिना तांदळाच्या सुद्धा मस्त कुरकुरीत अशा बनवून तयार होतात. 6च्या 6 वेट लॉस डोसा रेसिपीज तुम्ही ट्राय नक्की करा. कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अजूनही चॅनलवर भरपूर वेट लॉस रेसिपीज मी अपलोड करणार आहे. त्या पुढेही बघत राहायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया. तोवर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.